उमरेड तालुक्यात माजी आमदार सुधीर पारवे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी, पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. सुधीर पारवे यांची अधिकाऱ्यांना सूचना. सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे सिरसी, मानोरी, पिपळा, बेला, देवडी, आमगाव, मकरधोकडा, हेवती, उदासा, गावसूत आणि आपतूर या गावांमधील शेती पिकाचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी माजी आमदार सुधीर पारवे आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. या पाहणी दरम्यान तहसीलदार मनोहर चव्हाण, अप्पर तहसीलदार बेला रवींद्र होडी, तालुका कृषी अधिकारी दीक्षिता तिरमारे, खंड विकास अधिकारी विजय झिंगरे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पारवे यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासनाच्या ज्या निकषांनुसार मदत दिली जाते ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शेतकरी हे आपल्या राष्ट्राचे कणखर आधारस्तंभ आहेत असे सांगत पारवे म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कृषी मंत्री आशिष जयस्वाल हे तिघेही नागपूर जिल्ह्यातील असल्याने या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दौऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रूपचंद कडू, उपसभापती राजकुमार कोहपरे तसेच महेश दिवसे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी, महसूल कर्मचारी, कृषी सहाय्यक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भ आवाजसाठी सतीश तुळसकर, उमरेड.